बुलढाणा नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक जी आहे त्या ठिकाणी 2 तारखेला जे मतदान झालं ते मतदान झाल्यानंतर या ठिकाणी जी स्ट्रॉंग रूम आपण तयार केलेलं आहे त्या स्ट्रॉंग रूममध्ये आपण हे सर्व बॅलेट युनिट आणि कंट्रोल युनिट 76 मतदान केंद्राचे आपण सुरक्षित ठेवलेले आहे आणि या ठिकाणी 2 पोलीस अधिकारी 20 पोलीस कर्मचारी आणि SRPFचे 25 जवान इतका मोठा बंदोबस्त या ठिकाणी आहे। तर या ठिकाणी आपण मशीन्स मतदान झाल्यानंतर स्ट्रॉंग रूममध्ये ठेवल्यानंतरच आपण11 CCTV आपण कंटिन्यू लावलेले आहेत तिथं आणि त्याचा डिस्प्ले जो आहे तो उमेदवारांसाठी 24 तास बघण्यासाठी तो उपलब्ध ठेवलेला आहे। 6 तारखेला माननीय राज्य निवडणूक आयोगाचं एक पत्र आलेलं आहे त्यामध्ये त्याने असं म्हटलेलं आहे की जे CCTV लावलेले आहेत त्याचा बॅकअप हा हार्ड डिस्कमध्ये घेतला जातो। तर त्याची हार्ड डिस्कची जर कॅपॅसिटी संपल्यानंतर आपण त्या ठिकाणी नवीन हार्ड डिस्क लावतो तर त्या नवीन हार्ड डिस्क आपल्याला त्या ठिकाणी बदलून लावावे लागते। तर त्याचं कंटिन्युएशन राहावं यासाठी त्यांनी अतिरिक्त क्षमता हार्ड डिस्क असणारे अतिरिक्त कॅमेरे लावण्याची सूचना केलेली आहे। तर आपण या ठिकाणी आता जे आधीचे 11 कॅमेरे आहेत ते तसेच आहेत कंटिन्यू आणि त्याच्या व्यतिरिक्त आपण अतिरिक्त 8 कॅमेरे आपण या ठिकाणी लावणार आहोत। जे कॅमेरे आपण आता उमेदवार यांना आपण आधीच याबाबत कळवले होते आणि बऱ्यापैकी उमेदवार सर्व पक्षांचे उपस्थित आहेत तर त्यांच्या समक्ष आपण हे अतिरिक्त कॅमेरे 8 आपण या ठिकाणी लावणार आहोत। ज्याची हार्ड डिस्क जी आहे ती हार्ड डिस्कची कॅपॅसिटी इतकी आहे की आपण 21 तारखेला जेव्हा आपण मतमोजणीसाठी स्ट्रॉंग रूम उघडणार आहोत तोपर्यंत त्याची हार्ड डिस्क ही बदलावी लागणार नाही। तोपर्यंत सगळे CCTV जी कव्हरेज आहे त्या ठिकाणी सेव्ह राहणार आहे।